149 मुंब्रा कळवा विधानसभेच्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुबार नावं आहेत। लोकसभेच्या निवडणुकीनंतर 31,246 दुबार नावं 392 याद्यांमध्ये आहेत। अशा प्रकारचं पत्र आम्ही 18 जुलैला दिलं होतं। त्यांना विनंती केली होती की 6 ऑगस्ट 2024 ला जी प्रारूप यादी येणार आहे त्याच्यामध्ये ही नावं वगळलेली पाहिजेत। दुर्दैवाने तसं झालं नाही। प्रारूप यादी आल्यानंतर 15 दिवस हरकती घेण्यासाठी असतात। आम्ही 9 ऑगस्टलाच हरकती घेऊन 30,812 नावं जी दुबार आली होती ती वगळण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली होती। आज देखील 30 ऑगस्ट 2024 ला जी अंतिम यादी आली त्याच्यामध्ये 24,426 नावं दुबार आहेत। याच्या पुढे जाऊन धक्कादायक प्रकार असा आहे की यादी क्रमांक 377 ते 409 या याद्यांमध्ये 144 कल्याण ग्रामीण मधले मतदार हे या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण याच्यावर त्वरित कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये याबद्दल आम्हाला जावं लागेल। त्यांनी लगेच कायम ते स्टेटमेंट देतात आणि नंतर गायब होऊन जातात। त्यांनी कधीच उच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे होतं। त्यांची निवडणूक झाल्या त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे होतं। सूक्ष्म असं नियोजन माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक संकट हे राज्यावर येणार नाही। आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आश्वस्त करतो, पवार साहेब हे 10 वेळा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री राहिलेले आहेत। कोरोना काळामध्ये उत्पन्नाची स्तोत्र घटलेली असताना देखील कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याची अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। ठाणे पालघरचा मी समन्वयक आहे आणि मला रेल्वेमध्ये जसं पाकिट मारलं होतं तसं त्या पद्धतीने घडी खेचून घेऊन गेले। अजित पवार पाकिट मार केलेली आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे। आत्मचिंतन त्यांनी करावं। ज्या माणसावर जीवे मारण्याची प्रयत्न केला ह्या कलमाचा गुन्हा आहे। ज्या माणसावर किडनॅपिंगचा गुन्हा आहे, ज्या माणसावर स्त्री शक्तीचा विनयभंग केल्याचा गुन्हा आहे, ज्या माणसावर एका मुस्लिम, खास करून मी बोलते मुस्लिम महिलेवर खोटा पॉस्को, खोटी पिटाची केस करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे। यांनी तरी दुसऱ्याला नावं ठेवू नयेत। आम्हीही त्यांना कुठल्या कुठल्या नावांनी बोलू शकतो, पण माझे ते संस्कार नाहीत। नवरात्रीचं मंगलमय पर्व चालू आहे। ज्या करोडो हिंदूंचं आस्था असलेलं प्रभू श्री रामाबद्दल वक्तव्य जे करू शकतात, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे फाडू शकतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? त्यामुळे त्यांनी काय ते त्यांचे संस्कार नेहमी दाखवत असतात। भाषा मर्यादा सोडून बोलणं हा त्यांचा गुण आहे, पण जनाची नाही तरी मनाची लाज दुसऱ्याला नावं ठेवताना त्यांनी बाळगावी एवढी अपेक्षा आहे। पण मला वाटत नाही ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवली पाहिजे।